हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत अख्खा मसूर। तो तुम्ही लच्छा पराठा, चपाती, अगदी राईस बरोबर पण खाऊ शकता। अतिशय सुंदर आणि अप्रतिम लागतो, तर नक्की करून पहा। वेलकम टू रेक्स किचन कट्टा। तर यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी मसूर। तो आपण एका कुकर मध्ये घेऊन शिजवून घेणार आहोत। तर एका कुकर मध्ये मी मसूर घेते, त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता यामध्ये साधारण 3 वाटी आपल्याला पाणी ऍड करायचं आहे। पाणी टाकण्यामध्ये कंजूसी करायची नाहीये, नाहीतर आपला मसूर खालून कुकरला लागू शकतो। तर 3 ते 3.5 वाटी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला एकत्र करून कुकरचं झाकण लावून आपल्याला साधारण 4 ते 5 शिट्ट्या आणून द्यायच्या आहेत। तोपर्यंत आपण याचं वाटण बनवून घेऊया। त्यासाठी आपल्याला कांदा, लसूण आणि अद्रक या 3 गोष्टी लागणार आहेत। तर एका मिक्सरच्या जार मध्ये या सर्व आपण घेऊया। तुम्ही कांदा न भाजता घेतला तरी चालेल, आपल्याला इथे कच्चाच घ्यायचा आहे। तर याचं आपण वाटण बनवून घेऊया। तर या पद्धतीने आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। आपली मसूर पण शिजून तयार आहे। तर आपल्याला मसूर या पद्धतीने शिजून घ्यायचे आहे। बघा तुम्ही या पद्धतीने। तर एका कढईमध्ये आता तेल घेऊया। त्यामध्ये आपण मोहरी ऍड करूयात 1 चमचा। ही चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण आता जिरं घालणार आहोत। तर 1 चमचा जिरे घालते मी। आता खडे मसाले ऍड करणार आहोत। तेजपत्ता, दालचिनी, मिरी, लवंग आणि जायपत्री हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। आणि आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, जो साधारण मी मध्यम आकाराचा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे। आता तो एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती, म्हणजे वाटण बनवलं होतं, ते आपण ऍड करणार आहे यामध्ये। ते पण छान एकत्र करून ब्राऊन कलरचं होईपर्यंत आपण त्याला पण परतून घेणार आहोत। आता त्यामध्ये आपण एक मीडियम आकाराचा टोमॅटो ऍड करत आहोत, बारीक करून एकदम बारीक चिरलेला आहे मी। आता थोडस मला याच्यावरती तरी हवी आहे म्हणून थोडस तेल ऍड करते, तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। आता यामध्ये मी घरचा मसाला यूज केलेला आहे 1 चमचा। 1 चमचा कांदा लसूण मसाला, काश्मीरी मिरची पावडर 1 चमचा आणि थोडीशी हळद। हे सर्व एकत्र करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर कलर आलेला आहे। लाल मिरची पावडर कलर साठीच आपण स्पेशली टाकतो, ती फारशी तिखट नसते। आता आपले मसाले खाली लागणार नाही यासाठी आपण थोडं पाणी टाकणार आहोत, जेणेकरून मसाले खाली लागणार नाहीत। छान मिक्स करून घेऊया। आणखी पाणी थोडं आपण ऍड करूया। आता साधारण 1 ते 2 मिनिटं आपल्याला याला शिजवून द्यायचं आहे। तर बघू शकता अतिशय सुंदर अशी तरी आलेली आहे, तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण शिजलेला मसूर ऍड करणार आहोत।
आता हा पण एकत्र आपण सगळं व्यवस्थित एकत्रित करून घेऊया. अतिशय सुंदर सुगंध येत आहे खड्या मसाल्यांचा. आता यामध्ये आपण पाणी ऍड करणार आहोत. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जर तुम्ही राईस बरोबर खाणार असेल तर थोडं पातळ करा, आणि जर तुम्ही पराठा चपाती तर त्यासाठी आपण घट्ट छान वाटते. ग्रेव्ही वालं मसूर खायला खूप छान लागतं. तर आता चवीनुसार आपल्याला थोडं मीठ आपण कुकरमध्ये ऍड केलं होतं मसूर शिजताना, तर इथे आपल्याला आता बेतानेच यूज करायचा आहे. आणि कोथिंबीरचे फ्लेवर एक वेगळेच असतात. मी नेहमीच यूज करते. कोथिंबीर शिवाय माझं जेवण अपूर्ण आहे. बघू शकता छान तरी सुटलेली आहे. एक साधारण 5-6 मिनिटांनी आपल्याला दिसू शकतं की किती छान त्याला तरी आलेला आहे. आपल्याला 15 मिनिट याला ठेवून द्यायचं आहे. तर आपली मसूर बनून तयार आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर तरी आलेले आहे. आता एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया. अतिशय घट्टही नाही, अतिशय पातळही नाही. तर हे आपलं प्रेझेंटेशन आणि हे अख्खा मसूर. तर हे प्रेझेंटेशन तुम्हाला कसे वाटले मला कमेंटद्वारे कळवा. आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर अतिशय सुंदर दिसत आहे. त्याचप्रमाणे चवीला पण फार सुंदर लागतं. बघू शकता छान तरी आलेले आहे. तर तुम्ही देखील करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत गार्लिक बटर लच्छा पराठा. घरच्या घरी तोही झटपट आणि चवीला रेस्टॉरंट सारखा. तो तुम्ही अख्खा मसूर किंवा पनीर सोबत खाऊ शकता, आणि अगदी चिकन सोबत सुद्धा तो तुम्ही खाऊ शकता. तर तो कसा करायचा ते आपण पाहूया रेखा सोबत रेक्स किचन कट्ट्यामध्ये. नमस्कार, वेलकम टू रेक्स किचन कट्टा. चला तर सुरू करूया. सर्वात प्रथम आपण यासाठी लागणारी कणिक मळून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, त्याचबरोबर 1 वाटी मैदा, थोडीशी बेकिंग पावडर, चवीपुरतं मीठ, त्याचबरोबर 1 चमचा तेल, ज्यामुळे क्रिस्पीपणा येतो. तर हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. छान असं एकत्र करून घ्यायचं आहे. हे एकत्र करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला याची सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. अगदी सॉफ्ट कणिक मळून घ्यायची आहे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही. या पद्धतीने जे स्मॅश करते त्या पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे. मी जसं करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला ती अगदी सॉफ्ट, जेवढी सॉफ्ट बनवता येईल त्या पद्धतीने आपल्याला ती बनवून घ्यायची आहे. याचा एक छान असा गोल आकाराचा गोळा बनवून घ्यायचा, आणि तो साधारण 10 ते 15 मिनिट एका ओल्या कापडाने झाकून आपल्याला रेस्ट करत ठेवायचा आहे. तोपर्यंत आपण यासाठी लागणारं गार्लिक बटर फिलिंग तयार करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या लागतील, आणि त्या सगळ्या आपल्याला एका किसणीने बारीक किसून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने लसूण आपला किसून झालेला आहे. तर याच्यामध्ये आपण रूम टेम्परेचरला ठेवलेलं बटर ऍड करणार आहोत. साधारण ते 2 चमचा ऍड करणार आहोत. त्याचप्रमाणे चिली फ्लेक्स 1 चमचा आणि ऑर्गॅनो 1 चमचा आणि चिरलेली कोथिंबीर, हे सर्व आपण एकत्र करून छान असं एकत्र मिक्स करून घेणार आहोत. चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो हे मार्केटमध्ये सुद्धा मिळतात, पण मला पिझ्झा बरोबर मिळाले होते, तर ते वेस्ट जाण्यापेक्षा मी त्याचा वापर करून इथे पराठ्यासाठी वापर केलेला आहे. तर आपलं फिलिंग बनवून तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपली कणिकही तयार झालेली आहे.
तुम्ही बघू शकता. आता हिला आपल्याला चांगलं आणखी सॉफ्ट करण्यासाठी या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. कणिक सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला एवढी पद्धत करावीच लागते. आता पराठ्यांसाठी आपण आता एक पोळपाट घेऊया. साधारण मध्यम आकाराचे असे गोळे घेऊन असा पेढा बनवायचा आहे. जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही. तर यासाठी आपल्याला लाटण्यासाठी मैदा लागेल. आता एकदम पातळ अशी चपाती आपल्याला बनवून घ्यायची आहे. जेवढं पातळ लाटता येईल तेवढं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता आपली चपाती बनवून तयार आहे. आता याला आपण फिलिंग लावून घेऊयात. अगदी अर्धा चमचा यूज करायचा आहे फिलिंग हे जास्त यूज करायचं नाही, कारण की बटर तुम्ही जास्त यूज केलं तर तो गोळा तुमचा पातळ होऊन तुम्हाला ते लेअर जशा पराठ्याला असतात त्या येणार नाही. त्यामुळे जास्त न यूज करता साधारण अर्धा चमचा पुरेसा आहे. तर आता आपण याचा पराठा बनवून घेणार आहे. सर्वात प्रथम अशी एक पद्धत आहे जी फक्त फोल्ड करत जायचं आहे आपल्याला. शेवटपर्यंत याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करत जायचं आहे. पराठे 2 प्रकारचे बनले जातात, तर त्यातली ही पहिली सर्वात प्रथम पद्धत आहे. तर या पद्धतीने आता याचा एक राऊंड बनवून घ्यायचा आहे. आणि शेवटचे एजेस आपल्याला ते खाली या पद्धतीने लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ही झाली आपली पहिली पद्धत. अतिशय सुंदर आणि छान बघू शकता, छान लेअर आलेले आहेत. आता याचप्रमाणे आपण दुसरी पद्धत बघूया. एकदम पातळ चपाती करून त्याला फिलिंग लावून घेऊया. आणि आता आपल्याला चाकूच्या मदतीने असे कट करून घ्यायचे आहेत. बघू शकता जास्त लांबही नाही आणि जास्त जवळही नाही. या पद्धतीने आपल्याला कट एकसारखे करून घ्यायचे आहे. कट करून झालेला आहे. आता हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. या पद्धतीने बघू शकता आपल्याला कटिंग लेअर सगळ्या लेअर एकसारख्या झालेल्या आहेत. तर त्या पहिल्या पद्धतीसारखंच आपल्याला याचा राऊंड बनवून शेवटचे एजेस खाली लावून या पद्धतीने बनवून घेत आहे. तर या प्रकारच्या दोन्ही पद्धती आहेत. तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत वापरून तुम्ही पराठा करू शकता. आता याला आपण पीठ लावून लाटून घेणार आहोत. अगदी अलगद हाताने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. तुम्ही जास्त प्रेस करून लाटून घेतलं तर त्याची चपाती होऊन जाईल. तर आपल्याला चपातीने पराठा करायचा आहे, लेअरचा पराठा. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला या पद्धतीने पराठा लाटून घ्यायचा आहे. तवा गरम करून आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. आता बटर लावून घेऊयात. तुम्ही बटर ऐवजी तेल किंवा घरातलं घरचं घी असतं ते वापरू शकता. मी इथे बटरचा यूज केलेला आहे. तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा पराठा बनलेला आहे. आता पुन्हा आपण याला सर्वत्र आपण बटर लावून याच पद्धतीने भाजून खरपूस रंगाचा भाजून घ्यायचा आहे. अतिशय सुंदर तुम्ही बघू शकता. खायलाही अतिशय सुंदर लागतो, अतिशय उत्तम. तुम्ही पण
पण ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल. याच पद्धतीने आपल्याला सगळे पराठे बनवून घ्यायचे आहे. साधारण 7 ते 8 पराठे या पिठामध्ये होतात. तुम्ही बघू शकता. खरपूस रंग झाला की आपले पराठे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत. तर हे पराठे तुम्ही अगदी सॉस बरोबर पण खाऊ शकता. तुम्ही बघू शकता किती सुंदर लेअर पडलेला आहे. खूप असा छान पराठा होतो. तर तुम्ही हा नक्की ट्राय करून बघा आणि वेळात वेळ तुम्ही काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद.